नमस्कार. आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज. जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 युवकांवर गुन्हा दाखल. शहरातील बेंडाळे चौक ते पांझरपोळ चौक दरम्यान प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 युवकांना शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दर्शन संजय शिंपीसह एका अल्पवयीन बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघंजण चोरून नायलॉन मांजा विक्री करताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्या विरुद्ध BNS कलम 125 तर 223 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम 5 ते 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपींच्या ताब्यातून मोनोकाइट नायलॉन मांजाच्या 5 चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्यात आली आहे. जळगावात काय सांगा? सध्या पतंगबाजी करताना बऱ्याच ठिकाणी पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केला जातो आहे. नायलॉन मांजा हा प्रतिबंधित आहे. यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने देखील अशा प्रकारे नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक आणि SDPO साहेब यांनी देखील नायलॉन मांजा वापर करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहे. त्यानुसार शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतंगगली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एरियामध्ये आम्ही कालपासून शोध मोहीम राबवत होतो. ती सदर मोहीम राबवताना गोपनीय माहिती अशी मिळाली की 2 इसम हे पतंगगलीच्या बाजूला असलेल्या बेंडाळे चौकाच्या आणि पांझरपोळ चौकाच्या दरम्यान नायलॉन मांजाची चोरटी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही दर्शन संजय शिंपी वय 19 वर्ष राहणार आशाबाबानगर आणि गीतेश भरत सैंदाने वय 17 वर्ष राहणार आशाबाबानगर या 2 इसमांना ताब्यात घेऊन यांच्याकडून नायलॉन मांजाच्या 5 चक्री जप्त केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. सर, या विक्रेत्यांना काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत का पोलीस प्रशासनाने? कारण चोरटी वाहतूक अद्यापही सुरू आहे. या विक्रेत्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत की नायलॉन मांजामुळे बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चालकांचे गळा चिरून प्राण गेलेले आहेत. त्याचप्रमाणे केवळ मनुष्यहानीच नाही तर पशु आणि पक्षी यांच्या देखील जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे हा नायलॉन मांजा अतिशय धोकेदायक आहे. तरी माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे की आपण एक सुज्ञ पालक म्हणून आपल्या मुलांना नायलॉन मांजा वापरापासून प्रतिबंधित करावे. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला कोणी नायलॉन मांजाचा वापर करीत असल्यास संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, जेणेकरून अनेकांचे प्राण वाचू शकतील.